होय, तुम्ही बरोबर ऐकलंय. इथे आंब्याच्या झाडाचं लग्न झालेलं आहे. नमस्कार मंडळी, मी थेरगाव लातूर इथून बोलत आहे. आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की झाडाचे लग्न कसे बरे होते. होय, ही सगळ्यात आगळीवेगळी प्रथा मराठवाड्यामध्ये अगदी जोपासली जाते. गेली 3 वर्ष दिवस रात्र मेहनत करून आमच्या वडिलांनी आंब्याच्या झाडाची फळबाग फुलवली. अगदी आंबे हे जमिनीला टेकत आहेत. पण गेली 3 वर्षात एकदाही फळ न घेता मोहर आला की तो कापून काढला. आता जेव्हा फळ घ्यायचं आहे तर अगदी विधीपूर्वक झाडाचे लग्न केले. म्हणजेच आंब्याचे झाड आणि जांभळीचे झाड यांचे शास्त्रोक्त पद्धतीने लग्न करून मगच आपण त्याचे फळ खाण्यासाठी मोकळे झालो. हे आंब्याचे झाड म्हणजे नवरा आणि जांभळीचे झाड म्हणजे नवरी. इथे नवरीची उंची नवऱ्यापेक्षा कैक पटीने जास्त दिसत आहे. असो, हळद, साडी, वेगवेगळ्या पद्धतीचा मेकअप हा नवरी मुलीला आता करण्यात आलेला आहे आणि नवऱ्या मुलाला मात्र टोपीच फक्त घालण्यात आलेली आहे. हे संसारातील घडणारे प्रत्येक ठिकाणचे दृश्य आहे. तरी आपण लग्नाला तयार झालेलो आहोत आणि भटजींनी आपल्या मंगळाष्टिका चालू केलेल्या आहेत. नवरी यायचे मेकअप फुलाले थांबा. नवरीला भेटू द्या. ही बरं आहे. सावध सावधान समयो साधा समीप असे वाग्वादा न करा पलार्ध घटिका संपूर्ण लिअसे भाव महासुर नदी ख्याता जया गंडकी पूर्ण जल हे समुद्र सहित शुभरसा दे. लग्न झाले तसे पेढे याचं वाटप केले आणि आपल्या लग्नामध्ये जसे मुलीची ओटी भरली जाते तसेच जांभळीच्या झाडाची ओटी इथं भरण्यात आली. अंतरपाठ आता काढण्यात आला होता. अंतरपाठ काढल्यानंतर जसे नववधू आपल्या नवऱ्याला पाहते तसेच नवरा आणि वधू एकमेकांसमोर उभे होते. हेच त्यांचे दृश्य. आलेल्या पाहुण्यांना अगदी स्वादिष्ट भोजन करूनच आपण त्यांना परत पाठवले. असा एक आगळा वेगळा समारोह एकदम यशस्वीरित्या संपुष्टात आला आणि आम्ही सर्वांचे आभार मानले.